ज्ञानी धांगडी एवढ्या ज्ञानेश्वर आहेत का सुग्रीव महाराज पोरीस पोसिंदा एकची वाडी तरी काही परवडी आणावी अंगा. त्याच्यामुळं अरे एखाद्या बाळाला आपली माय लंगडी आहे पण लंगडीच कामाची ना, एखादी दुसरी माय चांगली तेव्हा मला निसर्ग काय ठोकायची तिन्ही वाली ज्ञानेश्वर नावाने हे सुद्धा लिहून ठेवलंय. जरी आपली माय खूपच जरी होय तरी तिचे ते स्नेह नव्हे पुरे की आपली माय लंगडी असू द्या, काळी असू द्या, उभे असू द्या, ती आपलीच माय दुसऱ्याच्या काय कामाची. जसं पाण्याला त्याची बी ओवे पाण्याहुनी बहुवे तुम्ही गुण की आहे परी काय व्हावे विनायक. पाणी चांगलंय, पाण्यापेक्षा तुपाला किंमत आहे का पाण्याला? कशाला? तुपाला. तुपाला. मग मासा पाण्यात उचलायचा आणि तुपात टाकायचा, वाचतोय का मरतोय? मरतोय. पाण्यातच वाचतोय. तसं आपलं तेच इतक्या मध्ये वाचलेलं त्याच्यासाठी. दुसऱ्याचं घर चांगलं दिसतंय ते आपल्याला 4 दिवस मुक्काम करू देणार नाही. तुहा बंगला तसाच राहू दे, आमची गरीबाची झोपडी बरी. तसं एक जुनी म्हणायला पुढच्या पडीत आपलं घर तसं रामायण आहे. आपल्याच घरात बघायचं, आपल्याच पोराला बाबू म्हणा, लोकांचा बाबू लय चांगला आहे तो काय आपला तांबे भरून देणार नाही. आणि आपल्या बायकोने केलेली भाजी चांगली म्हणा, लय शेजारीची भाजीच्या वास येतोय, मुस्कान फोडल्याशिवाय राहणार काय कामाचं आहे? काय कामाचं नाही. कसं नाही आमच्या ते होतं सांगतो बनवलं. त्या पुरुषाला अशी खोड होती, कॅमेरा लावलाय का तरी लावा, मी काय खोड सांगणार नाही. ते कवा बायकोला चांगलं म्हणलंच नाही, आम्हाला पाणी टाकलं बरोबर नाही, भाजी केली खरडत झाली, आणली झाली तिकडच झाली, असली झाली तसली झाली. आता 3 दिवस महिन्यात सरळ बघितलं बघा, माझा मला कमी नसतात. तू जर एका खोडचा असला का ती म्हणते मी सुद्धा तो कवर ऐकून घ्यायचं, एकदा चांगलं नाही मग चांगलं नाही, मग जसं असेल तर मेल्या नाही आपल्याला सगळं ठीक आहे. ती म्हणली ह्याला कसलं बी ह्याला ह्याच्या पुढे वाढलं का तरी ह्याची सवयच आहे म्हणली, हे गाव चांगलं म्हणे नाही. मग तिला बी येईल तसं जसं असेल तसं ते वाईट लागलं ना. ते माझ्याकडे आलं महाराज बायको आपलं नाही जमाना काय झालं, तिला भाजी जमाना काही जमाना किती सांगतोय शिव्या देतोय बोलतोय तरी ती काय ऐकायला तयार नाही. म्हणून असं कर, आजपासून पर्यायी व्यवस्था मी सांगतो. तो काय करायचं, जेव्हा बसला पहिला राज घातला की म्हणायचं वा काय भाजी, काय टेस्टी भाजी आहे, काय तुझ्या हाताला सवय पावापासून आजपासून. त्याने ठरवलं दुपारी माझं ऐकून आणि हे गेलं घरी. आता त्या दिवशी बायकोला आता कटाळा, तिने भाकरीच केल्या, शेजारणीकडे गेली, म्हणली काय केलं होतं ती म्हणली केलंय वांग्याचं. म्हणली एवढं मला थोडं वांग्याची भाजी द्या वाट आणली, ह्याच्या ताटात मांडली. त्यानं पहिला घास केला, म्हणला काय भाजीला चव आली. आता पेटलं काही ती म्हणली लग्न झालं तसं तुझ्या पुढं मांडते तेव्हा तुझ्या तोंडाला चव आली नाही, आजच शेजारणी कोण आणली, आज तुला लई गोड लागली का. माझा मुद्दा आहे, आपलं कसलं बी असू द्या, जे ब्राह्मणाच्या देवाच्या साक्षीनं आपल्या पत्रात पडले त्याला गोड करून या द्यावा. तुम्हाला योग्य नाही द्यावा. ही गोड करायला कडू करायला गेली भोपळ्यासारखी फुकटीवर लटकली कोण? चंद्रसेना. तेवढं कळा तरी रामायण झालं. चंद्रसेना लटक करायला आहे, लटक करायली. बास तिचा विषय संपला. तिच्या मारोकऱ्याच्या पोराला राज्याभिषेक केला. कुठला ते गेले वर गेले, सगळ्याला आनंद झाला. 3 दिवसानंतर परशुराम चंद्राची भेट त्यांची 3 दिवसानंतर आहे. किती 3 दिवसानंतर रामाला मारोकऱ्याला मग काय किती आनंद झाला असं. कोणी पाया पडतंय, कोणी मिठी मारतंय, कोणी आलिंगन देतंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतंय. जिकडे तिकडे सगळे आनंदच आनंद.